दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेला स्फोट हा दहशतवाद्यांनी घडवून आणलेला स्फोट होता असं तपास यंत्रणांनी घोषित केलं आणि UAPA ऍक्ट 16 आणि 18 अंतर्गत गुन्हा दाखल झाला. ज्या I-20 कारमध्ये हा स्फोट घडला त्याच्या ड्रायव्हिंग सीटवरती भिकारचोट दहशतवादी उमर होता. मागचे 5 दिवस झालं भारताची सुरक्षा यंत्रणा अगदी हाय अलर्ट वरती आहे. बऱ्याच ठिकाणावरून खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्फोटक जप्त केली. तरी पण हा हल्ला झालाच कसा हा प्रश्न अनुत्तरित आहे. तरी पण आपण एक भारतीय म्हणून आपण सर्वांनी मिळून तपास यंत्रणांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे. या भारत देशाची एकता टिकवणं गरजेचं आहे. सध्या प्रश्न विचारण्यापेक्षा आपण सोबत राहूया. या बॉम्बस्फोटामध्ये भिकारचोट दहशतवादी वगळता ज्या निष्पाप नागरिकांनी आपला जीव गमावला त्यांच्या प्रती सहवेदना व्यक्त करून त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.